तर आज आहे ना आपल्या बंगल्याच्या बांधकामावरती लय धावपळ होती, कारण की आज तिथं फरशी बसवायची होती. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आमच्या बारक्यापणी आणि मम्मीचं लग्न झाल्यावरती वयस कमी 15 वर्ष आमचं घर हे सारवायचं होतं. होय. किती दिवसाला सारवायला लागायचं घर? 8 दिवसांनी 8 दिवसाला. आणि नाही सारवलं कायचं किताड निघायची. निघायचं सगळं पेटाल. आणि जर पाणी सांडलं तर ते तसंच वल्ल राहायचं, कारण की फरशी सारखं त्याला पुसून काढता येत नव्हतं. आणि त्याच्याच बरोबर पावसाळा आला की मुंग्यान गेड्या पण लय त्रास द्यायच्या. म्हणून जुन्या घराला पण पप्पानी फरशी बसवलीच होती, पण आज बंगल्याला फरशी बसवताना ते जुनं दिवस आठवलं. आणि ती म्हण नाही का की प्रत्येकाचा एक दिवस नक्की येतो, तो दिवस आल्यासारखं आज वाटत होतं. कारण की सारवलेल्या घरापासून ते स्टायलिश फरशीपर्यंतच दोन्ही दिवस आम्ही पाहिलं होतं. आमच्यापेक्षा मम्मी पप्पासाठी हा प्रवास तर मोठा होता, पण त्यांच्यासाठी ते सुंदर होता. आणि राहिला विषय बंगल्याच्या फरशीचा, फरशी कशी वाटते ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि कारागिरी एकच नंबर आहे, कारण की या म्हणलं मोठ्यांना पीस आहे, पण फरशी काही कुठं वर खाली राहील. मग अख्खी फरशी बसून झाल्यावरती घराला लुक कसा आलाय ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. आणि तुम्ही पण फरशी बसवायसाठी चांगलं कारागिरी शोधत असाल तर ह्यांचं काम अजून आपल्याच बंगल्यावर चालू आहे. एक मेसेज करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन. आणि पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करून ठेवा की राव. रामकृष्ण हरी. चांगलं काय फरशी का ते सारवलेलं पण. 8 दिवसांनी फरशी आता दिवसातून 2दा पुसा.